काल सुमन कल्याणपूर यांचं निधन झालं, पण यांचा प्रवास आणि त्यांच्यावरती जास्तीत जास्त लिखाण कोणी केलं असेल तर मंगला खाडीलकर यांनी केलं. त्या सध्या आपल्यासोबत आहेत. ताई, काय सांगाल एकंदरीत त्यांचा प्रवास कसा होता आणि काही गोष्टी ज्या आठवणीत नेहमी राहतील तुमच्या, कारण की तुमचं लिखाण त्यांच्यावरती हे खूप आहे आणि खूप आवृत्ती देखील तुमच्या या त्यांच्यावरती समोर आल्या आहेत, तर काय सांगाल? सुमन सुगंध हे मी त्यांचं लिहिलेलं पुस्तक, त्याआधी निवेदिका, लेखिका, पत्रकार म्हणून वावरणं होतं. समाज माध्यमाचा विस्फोटाचा काळ नव्हता तो, त्यामुळे यूट्यूब काका, गुगल मावशी ही मंडळी आपले दिमतील नव्हती. सुमन कल्याणपूर, त्यांची गाणी, त्यानं भारून जाणं, ती आवडणं, हा प्रवास एक रसिक म्हणून सुरू होता. पण असं वाटत होतं की अरे, कार्यक्रमात आपल्याला किती कमी माहिती आहे यांची. म्हणून त्यांच्या घरी सरळ गेले, कारण फोनवर न बोलणाऱ्या, मितभाषी, रसिकांपासून थोडं दूरच राहणाऱ्या, आणि आज झालं, आता माझं संगीत गाऊन झालं, माझी गाणी गाऊन झाली, आता मी या क्षेत्रात राहायचं काही कारण नाही, अशी मनोवृत्ती करून थोड्याशा अलिप्त राहिलेल्या सुमनताईंना मी हळूहळू बोलतं केलं. तर मुलाखतकार म्हणून बोलतं करणं हे माझं कामच होतं रे. तर तसं बोलतं करत गेले आणि एका कुठच्या तरी हळव्या क्षणी त्यांनी ही पुस्तकाला होकार दिला. आणि मग मात्र त्यांच्या रुजू, अतिशय साध्या, मनस्वी, लोभस आणि खूप संवेदनशील अशा मनाच्या अनेक गोष्टी मला उकलायला लागल्या. त्यांचं गाणं असं का, त्यांचं ते कोमल असं स्वर लावणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा उच्चारणं, प्रत्येक गाणं बघणं. आता जिथे सागराधरणी मिळतेसारखं गाणं आहे, केतकीच्या बनी, नाविका रे, किंवा कुठली गाणी सांगू तुला, कशी करू स्वागतासारखं सुधीर फडकेंनी संगीतबद्ध केलेलं गाणं, किंवा श्रीनिवास खळेंचं बोलू न प्रेम बोल, किंवा आपण रफी साहेबांबरोबर त्यांनी गायलेली गाणी, प्रत्येक, म्हणजे महेंद्र कपूर, मन्नादा, मुकेशजी, तलत महमूद साहेबांबरोबर किती सगळ्या मंडळींसोबत त्या गायल्या. हे गाताना ना, जरी त्यांच्या आवाजाचं लताबाईंच्या आवाजाशी साधर्म्य लोकांना वाटलं, तरी ज्या वेळेला ना खरा रसिक खूप मन लावून ऐकतो ना, तेव्हा त्या दोन्ही आवाजाच्या ज्या वेगवेगळ्या प्रती आहेत ना, परी आहेत, त्यांची जाणीव होते. त्यामुळे मी असं म्हणेन की सुमनताईंनी प्रत्येक गाणं हे आपलं स्वतःचं कोमल आत्मभान, आपल्या आवाजाचं माधुर्य आणि सहजता लावून गायलेलं आहे. त्यामुळे त्यांचं गाणं हे त्यांचंच गाणं आहे, ते वेगळं गाणं आहे. जे गाणं वाट्याला आलं तर ते गात गेल्या, पण असं करता करता आपल्याला माहीत असलेली जवळजवळ 3,500 आणि काही त्या विसरलेले अशी गाणी आहेत. आणि पुस्तक लिहिताना मला फायदा असा झाला की अनेकदा असं असतं ना की आपण एक पवित्रा घेऊन बसतो बघ आणि मग आपण उत्तर देतो, तसं नाही झालं त्यांचं. अनेकदा मी त्यांच्याकडे कुठल्याही वेळेला जात होते, आय एम सॉरी, आणि कुठल्याही वेळेला जाऊन मी त्यांच्याशी बोलत होते. स्वयंपाक करता करता बोलायचे, त्यांच्या स्वयंपाकघरात जायचे, आणि मग कधीतरी आठवणींचं असं एक भांडार त्या उघडायच्या. आधी असं दाखवायच्या की मला हे गाणं आठवत नाही आहे, आणि नंतर मात्र त्यानं ते गाणं मस्त आठवायचं. आणि मग मारवाडी गाणं, अवधी गाणं, आसामी गाणं ते सुद्धा गायच्या. गुजराती गरबा अशा टाळ्यांचा ताल देऊन गायच्या. अरे म्हटलं, सुमनताई तुम्हाला सगळं आठवत आहे हो. पण नुसते हसायच्या आणि म्हणायच्या आता काय उपयोग आहे त्याचा. ज्या वेळेला सुमन सुगंध हा कार्यक्रम आणि सुमन सुगंध हे पुस्तक हे समांतररित्या समोर आलं लोकांच्या, आणि कधी नाशिकला, कधी मुंबईला, कधी बोरिवलीत, कधी ठाण्यात, कधी डोंबिवलीत, कधी नागपूर, असं त्या आमच्याबरोबर प्रवास करायला लागल्या, कधी पुण्यात, आणि मग त्यांना एक एक पुरस्कार मिळायला लागला. लता मंगेशकर महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला. तोपर्यंत आमचे काही कार्यक्रम झाले होते, आणि रसिक आपल्याला भेटायला किती उत्सुक आहेत ह्याची त्यांना जाणीव झाली. मला असं वाटतं की खरा कलाकार आणि त्याचे रसिक यांची जी एक गळाभेट असते ना, ती कार्यक्रमाच्या माध्यमातून झाली. आणि मग त्यांना जो उत्साह आला की त्या बोलता बोलता गायला लागल्या, गाता गाता बोलायला लागल्या. बरं, त्या ना अशा व्यावसायिक बोलणाऱ्या नाही आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे एक निरागसपणा आहे. आपला निरागसपणानं वयानुसार जातो, त्यांचा नाही गेला. आई बाई असं म्हणायच्या, अगं बाई अजूनही गाणी आवडतात का लोकांना?
अहो तुम्ही इतकी सुंदर गाऊन ठेवली आहे की ती लोकांना आवडणार नाही का? मग कधी कधी इतकं सुंदर दृश्य असायचं की लोक त्यांना ते बुझा दिए हैं खुद अपने हाथों, ते घ्या ना जरा, किंवा ते गरजत बरसत सावन आयो रे, ते घ्या ना जरा, की त्या असं काहीतरी करायच्या आणि 2 ओळी गायच्या. असे खूप प्रसंग आले की त्या असं म्हणायच्या की नाही आता गळ्यातलं गाणं संपलं. त्यावेळेला त्यांची चरित्र लेखिका म्हणून ना मी त्यांना आठवण करून द्यायचे की सुमनताई, आपल्याकडे जे देवानं पाठवलेलं असतं ना ते कधीच आपल्याकडनं निघून जात नाही आणि ते तुमच्याकडे आहे. तुम्ही गायला लागलात की तुम्हाला आपोआप कळेल. आणि केवळ माझ्या हट्टासाठी किंवा त्यांची कन्या चारुल हिच्या हट्टासाठी ते गायला लागायच्या आणि त्यांना कळायचं की अरेच्या सुरातलं यौवन, म्हणजे आज 80व्या वर्षी 85व्या वर्षी त्यांचा सूर 25च्या मुलीसारखा तरुण आणि ताजा होता. हे देवानी त्यांना दिलेलं एक अहोभाग्य होतं. ते भाग्य घेऊन त्या जगल्या. पण त्यांचा तुला माहिती आहे रंगमंचावर आल्यान व्यासपीठावरती की एखादी देवी सरस्वती अवतरली आहे असं वाटायचं. मला आज असं वाटतं 45 वर्ष या क्षेत्रात घालवल्यानंतर की अरे सरस्वतीची 3 सुंदर रूपं आपण बघितली. लताबाईंची एक वेगळीच अशी म्हणजे अदाकारी, त्यांचं वेगळंच वावरणं, त्यांच्या वावरण्यातलं स्वरातलं तेज, आशाबाईंच्या गाण्यातले आणि व्यक्तिमत्वातले वेगवेगळे रंग ते त्यांच्यासोबत कार्यक्रम करताना पाहायला मिळाले. आणि त्याबरोबर अगदी अलिप्तपणे जनांपासून दूर गेलेलं एक हळवं व्यक्तिमत्व असं हळूहळू आपला हात धरून नाही त्याच्याच प्रतिभेचा हात धरून आलं, त्या म्हणजे सुमनताई. आणि हे सरस्वतीचं एक अगदी वेगळं रूप. शेवटपर्यंत त्यांचा सहवास लाभणं हे देवानी माझ्यावर केलेली कृपा होती. आजही मी असं म्हणेन की आपलं भावसंगीत, आपलं चित्रसंगीत हे समृद्ध करणारे जे 3 श्रेष्ठ सूर आहेत, एक लता दीदी, आशाताई आणि स्त्री स्वरांचा विचार केला तर ताबडतोब त्यांच्या मागोमाग नव्हे त्यांच्यासोबतच आपल्याला सुमनताईंचं नाव घ्यावं लागतं. त्यांनी गायलेल्या सुरांची मोहिनी, त्यांनी गायलेल्या सगळ्या विविधरंगी गाण्यांची मोहिनी आपल्यातनं कधीच आपल्या मनावरून ओसरणार नाही इतकं ते देऊन गेले. आणि म्हणून काल शांतपणे या जगाचा निरोप घेताना सुद्धा आत्ताही जाऊन बघितलंस ना तर चेहऱ्यावरती इतके शांत, अगदी तृप्त असे भाव आहेत. म्हणजे मला सगळं देवाने दिलेलं आहे असा जो एक कलावंताचा असोशी तर त्याच्याकडे असतेच, पण एक तृप्ती पण असते. तशी ती तृप्ती त्यांच्या चेहऱ्यावर आहे आणि ते रसिकांनी त्यांना दिलेलं देणं आहे. तुम्ही जे पुस्तक लिहिलं आहे त्याचं नाव तुम्ही सुमन सुगंध असं ते नाव आहे. ते नावाच्या मागचं काय कहाणी आहे? ते नाव कसं तुम्हाला सुचलं? सांगते. त्यांच्याशी जे रोज बोलत होते ना मी घरी जाऊन, त्यावेळेला ना त्यांचं जे अकृत्रिम वावरणं कसं असतं की काही असं कॅल्क्युलेटेड वावरणं असतं, तसं त्यांच्याकडे ते नाही. सूर असा सहज गायच्या ना तेव्हा त्यांचंच गाणं आठवायचं मला की वाऱ्यावरती घेतलं केरी गात चाललेल्या जललहरी, तसं, किंवा केतकीच्या बनी तिथं नाचला गं मोर, तसं तर एक गाणी अशी ऐकली ना की असं वाटायचं की एका सुंदर हिरव्या बनामध्ये सुमन कल्याणपूर नावाचा एक मोर आनंदाने नाचतोय बरं का. आणि मला त्याला बघायचं भाग्य मिळतंय. त्यामुळे मला असं वाटलं की जो सुगंध हा लोकांपासून इतकी वर्ष लपून राहिला होता, म्हणून मी माझ्या पुस्तकाची सुरुवातच अशी केली की सुमन कल्याणपूर म्हणजे भावसंगीताच्या क्षेत्रात उमललेला हिरवा चाफा. हिरव्या चाफ्याचा सुगंध आपल्याला असं वेडपिसं करतो, पण तो हिरवा चाफा कुठल्या पानाआड दडलाय आपल्याला कळतं का? दिसतं का? मेहनत करावी लागते, खूप शोधावं लागतं. हा जो शोध रसिकांनी घेतला, लेखिका म्हणून मी घेतला, म्हणून त्यांचं व्यक्तिमत्व आणि गाणं म्हणजे सोबत सोबत. धन्यवाद ताई. त्या होत्या आपल्यासोबत मंगला खाडिलकर, ज्यांनी खूप प्रयत्न करून अनेक पुस्तकं लिहिली, पण त्यामध्येच सुमनताईंवरती जे लिहिलेलं पुस्तक आहे हे नेहमीच प्रसिद्ध पुस्तकामधलं त्यांचं एकमेव असं पुस्तक आहे. त्यामुळे त्यांचा प्रवास आणि त्यांच्या आठवणी सध्या आपल्या समोर त्यांनी मांडल्या. कॅमेरामन अक्षय सरमाळेसह ईशान देशमुख, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.